धन्यवाद अध्यक्ष महोदय. साहेब आम्हाला बोलण्याची संधी आता एकतर सकाळपासून आता मिळाली. धन्यवाद साहेब. शेतकरी सुखी तर राज्य सुखी हे सत्ताधारी पक्षाचा 293 वर बोलण्यासाठी मला आपण संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आता सन्माननीय सदस्य महोदयांनी खूप छान माहिती आणि खूप विस्तृत मध्ये सांगितली. परंतु माझं या निमित्ताने हेच म्हणणं आहे, शेतकरी सुखी तर राज्य सुखी. एका बाजूला आत्महत्या राज्यामध्ये होत आहेत आणि मग आपण शेतकरी सुखी हे केंद्रस्थानी ठेवून आपण जर काम करत असू तर नक्की त्याच्यासाठी उपाययोजना काय करणं आवश्यक आहे. आता आपण बोलत असताना सन्माननीय सदस्य महोदयांनी सांगितलं की ऊसाच्या शेतीला त्या ठिकाणी 1 किलो साखर बनवायला 2000 लिटर पाणी लागतं आणि त्या ठिकाणी एक भूमिका. परंतु दुसऱ्या बाजूला माझी या निमित्तानं ऊस शेती आणि याच्यावरती ग्रामीण महाराष्ट्रातला 55% लोक त्या ठिकाणी अवलंबून आहेत आणि मग ह्या साखर कारखानदारीतनं त्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योग व्यवसायातनं त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात. परंतु एका बाजूला आपण शेतकरी सुखी करत असताना त्या ठिकाणी आपण त्या ऊसाच्या जातीच्या लागवडीवरती संशोधन. आता सन्मान्य सदस्यांनी 25 कोटी रुपये देण्याची प्रत्येक ह्याला मागणी केली. परंतु ऊसाच्या जाती ऊसावरती अवलंबून असणारे मग डाळिंब असेल, द्राक्ष असतील, बेदाणा असेल, अशा अनेक पीक आहेत ज्या फळ लागवड आहेत ह्याच्यावरती आपल्याला विस्तृत काम करायला आवश्यक आहे. आज ज्या भागात जे पीक येतंय त्या पिकाला प्रोत्साहन देणं हे देखील महत्वाचं आहे. आणि म्हणून या निमित्तानं मला आज आपण नारी शक्ती युवा शक्तीला प्राधान्य देऊ अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ठरावामध्ये आहे, परंतु प्रस्तावामध्ये आहे. परंतु खरंच आज नारी शक्ती आपली नारी शक्ती बनली आहे का? तिला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी आपण नेमकं काय देतोय? त्याला शाळेमध्ये विद्यार्थिनीला धडे देतोय का? युवकांना पुढच्या दृष्टीनं पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं त्यांना प्रशिक्षण दिलं जातंय का? ह्याच्यावर देखील आपण काम करणं आवश्यक आहे. एका बाजूला सरकार नमो शेतकरी सन्मान निधी 6000 रुपये देतंय, त्याबद्दल अभिनंदन आहे. सरकार शेतकऱ्याला काही अंशी तरी मदत करतंय, परंतु तेवढ्यानं भागणार नाही. शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याच्या मालाला त्या ठिकाणी भाव देणं गरजेचं आहे. आणि ती भाव देण्यासाठी काय करावं लागणार आहे तर एक योजना आपल्याला मंत्री महोदय करावं लागणार आहे की आम्हाला त्या ठिकाणी जो पीक लावायचंय त्या पीक पद्धतीवरती आज आपल्या प्रस्तावामध्ये लिहिलंय संगणकीकृत सातबारा योजना राबवून त्या ठिकाणी पारंपरिक शेतीला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. मग आधुनिक तंत्रज्ञानाला अजून जोड देण्याची आवश्यकता काय आहे तर माझ्या राज्यामध्ये देशामध्ये मला भेंडी किती लागती, मला मिरची किती लागती, मला जे जे लागणार आहे त्याची आपल्याला गोष्टी माहित आहेत. तर एखादी आपल्याला आता भेंडी बनवायला 4 रुपये किलोला खर्च येत असेल तर 8 रुपयापेक्षा कमी त्या ठिकाणी पूर्व मान्यता. अध्यक्ष महोदय 2 मिनिट. अध्यक्ष महोदय 2 मिनिटं. अहो अध्यक्ष महोदय तुम्ही 35 मिनिटं बोलले साहेब. आम्हाला सुरुवात केली हो ना, आम्ही नाही म्हणत नाही. आम्हाला नाव पण नव्हतं दिलेलं. बोल साहेब 2 मिनिट. 2-2 मिनिटांमध्ये हो साहेब. आणि आमची म्हणणं काय साहेब की जर त्याला प्रोडक्शन कॉस्ट 4 रुपये येत असेल तर त्याला 8 रुपये दुय्यम देशाच्या पंतप्रधान साहेबांनी सांगितलंय तर 8 रुपये करावं. त्याच्यापेक्षा खाली मार्केट यार्डात त्याचा लिलाव होऊ नये. आणि जर ते जळालं तर त्याला इन्शुरन्स शुअरिटी मिळायला पाहिजे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी उत्पन्न आपल्याला कळेल, डिमांड कळेल. आणि मग कोणतं पीक आज आपल्याला 2000 हेक्टरवरती कांदा लावायचा आहे, 2000 हेक्टरवरती टोमॅटो लावायचे, हे सिस्टीम लागल्यानंतर डिमांड आणि सप्लायची चेन जर सक्सेस झाली तर आपल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या देखील त्या ठिकाणी थांबतील. दुसऱ्या बाजूला साहेब आपल्या प्रस्तावामध्ये शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिवसा लाईट देण्यासाठी वीज त्या ठिकाणी फिडर उभा करणे. मी एक फक्त उदाहरण त्याच्यातलं सांगतो की एक जॅक्सन म्हणून कंपनी आहे जी नोएडाची आहे. त्या कंपनीला 2023 मध्ये आपण वर्क ऑर्डर दिली. त्या वर्क ऑर्डर मध्ये बारामती डिव्हिजन मध्ये फिडर्स बसवायला 243 ची त्याला ऑर्डर आहे आणि 2 वर्षानंतर म्हणजे 2025 मध्ये फक्त 9 कंप्लीट केलेत. त्याला डीटीसी डीपीची 349 ची वर्क ऑर्डर दिली, 8 फक्त बसवलेत. एसडीटी 136 ची ऑर्डर दिली, 2 फक्त बसवलेत. एचटी लाईन 1236 किलोमीटर टाकायची आहे, त्यांनी फक्त 57 किलोमीटर केली. त्यांनी एलटी लाईन त्या ठिकाणी 290 किलोमीटर करायचे,
4 किलोमीटर केली. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की ही टेंडर घेताना प्रक्रिया करताना काही लोक अशा पद्धतीने घुसतात आणि मग जे मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे की शेतकऱ्याला लाईट मिळाली पाहिजे, शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळाली पाहिजे, परंतु अशा काही गोष्टीमुळे त्या ठिकाणी होत नाही. तर आमची विनंती आहे की या सगळ्या गोष्टीवरती सत्ताधारी पार्टीनं त्या ठिकाणी करावं. आणि जी एकच मिनिट साहेब अध्यक्ष महोदय, 1 मिनिट फक्त. जीई आणि नेटच्या ज्या परीक्षा आपण घेतोय आणि त्याच्यावर सगळी शिक्षण संस्था सुरू आहे, परंतु मंत्री महोदय शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण 10वी पर्यंत 12वी पर्यंत जीई नेटचं शिक्षणच देत नाही शाळेत. आणि मग शाळेत जोपर्यंत त्याचं शिक्षण देत नाही आणि त्याच्या परीक्षेसाठी आपल्याला प्रायव्हेट क्लासेसमध्ये जावं लागतं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. मी बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय.